टीव्ही सत्यमेव व्रतम। बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक नसलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा लढवण्यासाठी नवा मतदारसंघ शोधल्याची चर्चा आहे। आपल्याला विधानसभा निवडणूक लढण्यात रस राहिला नसल्याचं सांगतानाच बारामतीमधून मी देईन त्या उमेदवाराला निवडून द्या असं आवाहन अजित पवारांनी वेळोवेळी केलेलं आहे। त्यामुळे यावेळी अजित पवार बारामतीतून लढणार नसल्याची शक्यता बळावली आहे। कुठून लढणार? अशातच बारामती नाही तर अजित पवार कुठून उभे राहणार असा प्रश्न चर्चेत असतानाच आता एका मतदारसंघाचं नाव समोर येत आहे। हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। ज्या मतदारसंघाबद्दल आपण बोलतोय त्याचं नाव आहे शिरूर। होय, अजित पवार शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे। पवार विरुद्ध पवार। अजित पवार बारामतीमधून निवडणूक लढणारच नसतील तर ठीक आहे, परंतु निवडणूक लढण्याचा निर्णय झाला तर ते कुठून लढतील याविषयीचे तर्कवितर्क लढवलं जाते। अशातच अजित पवार शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे। शिरूरमधून गेल्या निवडणुकीत एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲडव्होकेट अशोक पवार विजयी झाले होते। त्यांनी भाजपचे माजी आमदार स्वर्गीय बाबूराव पाचरणे यांचा पराभव केला होता। विद्यमान आमदार अशोकराव पवार हे पक्षफुटीनंतर शरद पवारांसोबतच राहिले, त्यामुळे महाविकास आघाडीकडून यावेळी ही त्यांनाच संधी दिली जाण्याची शक्यता आहे। अजित पवारांचं नाव चर्चेत आल्यानं दुसऱ्या बाजूला महायुतीचं जागा वाटप अद्याप झालेलं नसलं तरी या जागेवर परंपरागत मतदारसंघ म्हणून भाजपनं दावा केला आहे। 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये दाखल झालेले प्रदीप कंद उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। असं असताना अजित पवारांच्या उमेदवारीचा विषय आला तर त्यांना आणि एका अर्थानं भाजपला माघार घ्यावी लागू शकते। अजित पवारांचं नाव चर्चेत आल्यामुळे शिरूर भाजपा किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी सध्या तरी फारसं कोणी जोर लावत नसल्याचं चित्र दिसत नाहीये। या आठवड्याभरात शिरूरचा विषय स्पष्ट होईल असा संकेत आहे। काका विरुद्ध पुतण्या। प्रथम अजित पवार यांचा DNA बारामतीचा आहे, त्यामुळे त्या बारामतीतूनच निवडणूक लढवतील असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आधीच स्पष्ट केलंय। अजित पवारांनी विधानसभा लढवण्याबाबत घेतलेली भूमिका सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असल्याची टीका देखील होतीये। बारामतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार मैदानात उतरतील अशी जोरदार चर्चा आहे। त्यामुळे काका विरुद्ध पुतण्या अशी लढत झाल्यास अजित पवारांची प्रतिष्ठा प्रणाला लागणार आहे। या परिस्थितीत राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांकडून नवनवीन खेळी खेळल्या जात आहेत। सध्या बारामतीविषयी जे काय सुरू आहे ते त्याचाच भाग असल्याचं म्हणावं लागेल।